धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटात 7 ते 9 मिनिटांचा आतिफ अहमद नावाचा एक पात्र आहे, जो उत्तर प्रदेशातील माफिया असून त्याचा इलाहाबादशी संबंध दाखवण्यात आलाय. या पात्राचा पाकिस्तानच्या ISI प्रमुखाशी थेट संबंध असल्याचं यातून दिसतंय. पंजाबमध्ये ड्रोनद्वारे टाकण्यात आलेली बेकायदेशीर शस्त्रे स्थानिक टोळ्यांच्या मदतीने त्याच्यापर्यंत पोहोचवली जातात. त्याचे लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचंही चित्रपटात दाखवल्याचं दिसतंय. तसेच पाकिस्तानमधून नेपाळमार्गे भारतात येणाऱ्या बनावट नोटांच्या व्यवहारातही त्याचा सहभाग दाखवण्यात आलाय. एकूणच राजकारणापासून माफिया जाळ्यापर्यंतचा त्याचा प्रभाव असल्याचं चित्रण यामध्ये दिसतंय. आता या पात्राची तुलना समाजवादी पक्षाचे माजी खासदार आणि माफिया आतिक अहमद याच्याशी केली जात असल्याने समाजवादी पक्षाने तीव्र आक्षेप घेतलाय. अखिलेश यादव यांनी आरोप केला की सरकार अशा चित्रपटांद्वारे विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही पैसे खर्च केले जात आहेत. प्रयागराज पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये उमेश पाल हत्याकांडातील चार्जशीट दाखल करताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना शस्त्र तस्करी प्रकरणी आरोपी ठरवलं होतं. या चार्जशीटनुसार पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये शस्त्र टाकली जात आणि स्थानिक एजंटमार्फत ती अतिक अहमदच्या टोळीपर्यंत पोहोचवली जात होती. या चित्रपटातील पात्र आणि वास्तवातील व्यक्ती यांच्यातील साम्यामुळे राजकीय वाद निर्माण झालाय. समाजवादी पक्षाने या चित्रणावर आक्षेप घेतला असून काही नेत्यांनी याला विशिष्ट समुदायाविरोधात नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. यावर तुमचं मत काय? लगेच कळवा.